गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासण्या किंवा स्क्रीनिंग. तर प्रत्येक स्त्रीने 21 वर्षाच्या वयानंतर किंवा शारीरिक संबंधाला सुरुवात झाल्याच्या नंतर काही तपासण्या नियमितपणे केल्या पाहिजे. तर ह्यामध्ये 21 वर्षाच्या नंतर पॅप स्मिअर किंवा लिक्विड पॅप ही तपासणी करावी. ही नॉर्मल असेल तर दर 3 वर्षाला करत राहाव्यात. आणि 30 वर्षाच्या वर जेव्हा वय जातं त्यावेळेला साधारण ह्याच्यासोबत को टेस्टची गरज पडते. को टेस्टमध्ये ह्या तपासणी लिक्विड पॅप किंवा पॅप स्मिअरच्या सोबत HPV DNA टेस्ट व कॉल्पोस्कोपीची आवश्यकता आहे. मग ज्या वेळा ह्या 3 तपासण्या एकसोबत केल्या जातात तर त्यावेळा 95%पेक्षाही जास्त स्पेसिफिसिटी वाढते या टेस्टची. म्हणजे आपल्याला 95% जास्त प्रमाणात ठामपणे लक्षात येऊ शकतं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोकादायक इन्फेक्शन आहे अथवा नाही आहे. जर का ही टेस्ट नॉर्मल आली तर मग दर 5 वर्षात आपल्याला करायची आहे. आणि जर का ही टेस्ट नेगेटिव्ह आली किंवा ह्याच्यात कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आढळलं तर वेळ असताच ट्रीटमेंट घेऊन आपल्याला कॅन्सर स्टेजमध्ये जाण्याच्या आधीच आपला जीव वाचवता येऊ शकतो.